ते बोलणार आहे सोशल मीडिया आणि त्याचं वास्तव. तुम्हाला तर माहीतच असेल, आपण एक रिसेंटली व्हिडिओ बनवला होता, सूरज चव्हाणकडून आपण काय शिकलात. एक साधारण मुलगा ज्यांना कोणताही म्हणजे नाही का बॅकग्राऊंड नाही आहे, काय नाही आहे, आपली जी काही कला असेल आपल्यातली, आणि एक साधा भोळा मातीतला माणूस म्हणून सूरज चव्हाण बिग बॉसचा विजेता झाला मराठीमध्ये. आणि तिथंच त्यांना एका पिक्चरची त्याला ऑफरही मिळाली आणि तो पिक्चर शूट सुरू झालं. तो पिक्चर आत्ता रिलीजही झाला. पण त्यांचे जे डायरेक्टर असतील किंवा स्वतः सूरज चव्हाण असेल, यांनी ज्या पद्धतीनं स्टेटमेंट केलेले आहेत, म्हणजे त्या पिक्चरला पाहिजे तेवढं यश मिळालेलं नाही, म्हणजे जवळजवळ तो पिक्चर फ्लॉपच झालेला आहे. तर मित्रांनो, जे काय सूरज चव्हाणचे जे फॅन फॉलोईंग आहे आणि मी त्यांना माझा देव मानतो, हे स्टेटमेंट आहे सूरज चव्हाणचं. तर मित्रांनो, जेव्हा ज्याचं जळतं त्यालाच कळतं, ही एक म्हण आहे मराठीमध्ये, आणि ती जर तुम्ही नीट बघितली तर वोटिंग करणं हा सोशल मीडियावरचा फ्री ऑफ कॉस्ट असलेला प्लॅटफॉर्म होता. आणि आता पिक्चर बघायला जाणं म्हणजे खिशाला 100, 200, 300, 400, 500 रुपयाची कात्री लागणं, हा विषय आहे मित्रांनो. जेव्हा गोष्ट पैशामध्ये येते तेव्हा माणूस आपला स्वतःचा विचार करतो, आणि जेव्हा गोष्ट फुकटमध्ये आहे तिथे मात्र तो जे पाहिजे ते ज्ञान पाजळत असतो. म्हणजे आता आपण सुद्धा काही व्हिडिओ बनवत असताना किंवा आपण या व्हिडिओवरती काय माहिती सांगत असताना बऱ्याच लोकांनी आपल्या फेसबुकच्या व्हिडिओवरती बऱ्याच निगेटिव्ह कमेंट केल्या आणि मी त्याबद्दल तसं केलं. पण जे काही माझ्यासोबतची मंडळी आहे, जे आपल्यासोबत ग्रो होत आहेत, त्यांनी सांगितलं की अशा निगेटिव्ह कमेंट्सकडे दुर्लक्ष करा. पण हे ठीक आहे, हाताची बोटं 5 सारखी नाही आहेत तसं मीही समजू शकतो. पण मित्रांनो, आपल्या सोशल मीडियाच्या फॅन फॉलोईंगच्या भरोशावरती किंवा आपल्या फॅन फॉलोईंग एवढं आहे, मला एवढ्या लोकांनी फॉलो केले म्हणजे मी फार असं आहे तसं आहे, असं काही नाही आहे. ते वोटिंगपुरतं मर्यादित होतं. आणि जेव्हा पैसे घालवून काय करायची गोष्ट येते तेव्हा सगळेच तुम्हाला सपोर्ट करतील असं नाही आहे. तुमची कला असेल, तुमच्या अंगातली कला असेल, व्हॉटेवर जे काय असेल, तर पण पैसे घालवून जेव्हा करायची वेळ येते तेव्हा तेवढे तुम्हाला ते सोशल मीडियाचे जे फॅन फॉलोईंग तुमचं आहे ते सपोर्ट करत नाही. आणि त्यांनी का करावं? ते तुमचं एक एंटरटेनमेंट म्हणून त्यांनी तुमचे व्हिडिओ बघितले, तुम्हाला त्यांनी फॉलो केलं, म्हणजे याचा अर्थ नाही की त्यांनी तुमचे पिक्चर असतील किंवा तुम्ही एखादी कंपनी काढली, तुम्ही एखादं प्रोडक्ट लॉन्च केलं मार्केटमध्ये आणि ते त्यांनी विकत घ्यायलाच पाहिजे असं काही नाही आहे. तर मित्रांनो, ह्या दोन गोष्टींमधला आभासी दुनिया ही सोशल मीडियाची आणि आपली खरी वैयक्तिक असलेली किंवा आपली स्वतः जे जगतोय आपण जीवन, ह्या दोन्हीमध्ये फरक आहे. हा फरक समजवण्यासाठीच हा व्हिडिओ प्रपंच आहे. ज्याला पटलं त्यांनी घ्या, ज्याला नाही पटलं त्यांनी सोडून द्या. जय महाराष्ट्र.